नमस्कार मंडळी, मी मनाली. मी स्वप्नील. तर आम्ही तुमच्यासोबत नेहमीच व्हिडिओ शेअर करत असतो, पण आज आम्ही एक फार सेन्सिटिव्ह टॉपिक घेऊन आलो आहे. काल जो आम्ही किस्सा आमच्या नजरेने बघितला, आमच्यासमोर जे घडलं, त्याच्याने लिटरली मी खूप शॉक झालेली आहे. रात्रभर मला झोपच नाही लागलेली आहे ते बघून डोळ्याच्या समोर. तर असं झालं, आपण जे कल्याणमध्ये राहतात त्यांना सगळ्यांनाच माहीत असते, कल्याणमध्ये एक गांधारी ब्रिज आहे किंवा रिंग रोड म्हणून किंवा न्यू रोड म्हणून सगळेच त्या रस्त्याला ओळखत असतील. आम्ही कसं रोजच्या प्रमाणे राऊंड मारण्यासाठी गेलो होतो बाहेर. म्हटलं संध्याकाळ झाल्यानंतर एक राऊंड आम्ही मारतो त्या रिंग रोडवरती. तर काल नेहमीप्रमाणे गेलो तर एका पर्टिक्युलर स्पॉटला ते ड्रीम लॉन्चच्या अलीकडे खूप गर्दी दिसली. आम्हाला गर्दी दिसली, आम्ही गाडी साईडला घेतली आणि तिथे चौकशी केली, विचारपूस केली. असं कळलं की एक 10-15 मिनटापूर्वीच एका भरधाव कारने एका सायकल चालवणाऱ्या मुलाला पाठून धडक दिली आणि तो मुलगा इतक्या उंच उडला आणि जागेवरती तो पडला, डोक्याला त्याच्या मार लागला आणि इतकं रक्त वाहून गेलं त्या मुलाचं की कदाचित तो जागेवरती त्याची डेथ झाली असावी, असं तिथे सांगणाऱ्यांकडून आम्हाला कळलं. एवढी बेकार होती, म्हणजे असं बघूनच असं शॉक. त्या सायकलचा पाठून पूर्ण चकाचूर झालेला होता, प्लस त्या बिचाऱ्याचं पूर्ण रस्त्याला रक्त 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 होतं. आणि प्लस पॉइंट म्हणजे त्या गाडीवाल्याने तर त्याला उडवलं, प्लस थांबला पण नाही तर बघायला पण की काय झालं त्या मुलासोबत काय नाही. तर तुम्हाला जर स्टंटबाजी काय करायची असेल ना, ती तुम्ही तुमच्या घरी करा. तुम्ही लोकांच्या आयुष्याशी नका खेळू. तिथे सर्वसामान्य लोक पण येतात, तर तुम्हाला त्यांचा जीव घेण्याचा काही एक हक्क नाहीये. प्लस असे बरेच स्टंट तिथे होत असतात दररोज, नेहमीचेच तिथे स्टंटबाजी चालूच असते. 1-2 दिवस आड तिथे काही नाही अशी घटना होतच असते. मला हेच सांगायचं आजच्या युथला, जर तुमच्या अंगामध्ये एवढीच मस्ती आहे ना तुम्हाला स्टंट करायची, तर तुमच्या घरच्यांना रोडवरती उतरवा आणि त्यांच्यासोबत स्टंट करा. आज त्या आईला काय वाटलं असेल, तिच्या बाळासोबत काय झालंय, तो जागेवरती त्या बाळाचा मृत्यू झाला आहे. आणि मला अजून एक सांगायचं आहे जनतेला की तुम्ही तिथे बघ्याची भूमिका घेऊ नका. तो तिथे 15-20 मिनटं तसाच पडला होता. जर त्याला वेळेवर मदत मिळाली असती तर कदाचित त्याचा जीव वाचू शकला असता. तुम्ही पोलिसांची वाट फोन कराल, त्यांना करा, ॲम्ब्युलन्स येईल तोपर्यंत वाट बघताय, असं नका करू. जे वाहन मिळेल, ज्याने तुम्हाला मदत करता येईल त्याने तुम्ही जमेल शक्य तेवढी मदत करा. पोलिसही तुम्हाला सपोर्ट करतील. त्याने त्या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज बघितलं, त्यामध्ये स्पष्ट दिसते त्या बिचाऱ्या मुलाची त्यात काहीच चुकी नाही. तो बिचारा एका कोपऱ्याने सायकल चालवतोय आणि हा एवढा फास्ट पाठून आला की त्याला त्याची गाडी पण कंट्रोल नाही झाली. तर तुम्हाला तुमची गाडी कंट्रोलमध्येच होत नाही तर तुम्ही एवढ्या स्पीडला गाडीच का चालवताय ना? तुम्ही का दुसऱ्याच्या आयुष्यासोबत खेळताय? आज त्या बिचाऱ्या मुलाच्या घरच्यांवर काय बितली असेल, त्याच्या घरच्यांना काय वाटत असेल, ह्याचा थोडासा तरी विचार करा. आपल्यामुळे कुणावरतीच ही वेळ आली नाही पाहिजे ना. अशा वेळेने गाडी चालवा तुम्ही. प्लस सरकारला पण ही माझी खरंच खूप नम्र विनंती आहे की खूप रिक्वेस्ट करते मी, तुम्ही ना तिथे स्पीड मीटर लावा, तर जेणेकरून ना तिथे ओव्हर स्पीड वाल्यांचं तुम्ही कॅप्चर करून त्यांना चलान करू शकता किंवा त्यांना योग्य ती शिक्षा देऊ शकता, जेणेकरून अपघात व्हायचे कमी होतील. कारण की दररोज त्या रोडला असे वेगवेगळे दररोज अपघात होत आहेत. एवढंच आम्हाला सगळ्यांना सांगणार, सगळ्यांनी एकमेकाची काळजी घेऊन वागा. आपल्यामुळे दुसऱ्याला काही इजा होणार नाही ना, ह्याची खरंच पूर्ण शाश्वती घेऊनच लोकांनी वागलं पाहिजे. आणि जे लोक वॉकिंगला वगैरे जातात ना तिथे, त्यांनी पण प्लीज थोडीशी स्वतःची काळजी घ्या. वॉकिंग रोडवरतून नका करू, वरतून फुटपाथ आहे तिथून वॉकिंग करा प्लीज. तुम्हाला जर तुमचा जीव प्रिय असेल ना तर प्लीज हे करा, कारण की हे लोकांना खरंच हे समजणार नाही की ह्यांच्यामुळे खरंच निष्पाप लोकांचे तिथे बळी जात आहेत.